नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री परिसर अभ्यास प्रकरण 16 सुंदर दात स्वच्छ शरीर स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. काय करावे बरे? मित्राचा दात दुखतो आहे. तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही, पण त्याला डॉक्टरांकडे पाठवायचे आहे. उत्तर: मित्राच्या मनातील डॉक्टरांची भीती दूर करू. डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर तुझा दात पाहणी करतील व त्यावर इलाज करतील व तुझे दुखणे बरे होईल. व जर डॉक्टरांकडे नाही गेला तर तुझे दुखणे जास्त वाढेल व त्रास होईल, असे आम्ही त्याला सांगू. जरा डोके चालवा. 1. दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आणि का? उत्तर: ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची चांगली पद्धत आहे. ब्रश वापरल्याने दाताच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर काढता येतात. पेस्टच्या फेसाने दातांच्या फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडण्यास मदत होते. 2. नखे का वाढू देऊ नयेत. उत्तर: वाढलेल्या नखात घाण अडकून राहते. आपण हातांनी काही खाताना किंवा जेवतानाही घाण आपल्या पोटात जाते, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. हे टाळण्यासाठी नखे वाढवू देऊ नयेत. 3. बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज का असते? उत्तर: बाजारातून आणलेल्या द्राक्षावर धूळ आणि घाण बसलेली असते. द्राक्ष मळेवाल्याने त्यावर कीटकनाशके व औषधे फवारलेली असतात. द्राक्ष न धुता व तसेच खाल्ली तर सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल. त्यामुळे द्राक्ष धुवून खाणे गरजेचे असते. प्रश्न क्रमांक 4. सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते, त्याचे कारण काय? उत्तर: दिवसभरात आपण जे खाल्लेले असते त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात व रात्रभर हेच कण तोंडात राहिल्याने ते कुजतात. त्यामुळे दात किडायला सुरुवात होईल. तोंडाला घाणेरडा वास येईल. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे महत्त्वाचे असते. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 5. बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत का आहे? उत्तर: घराबाहेर असताना आपले हातपाय अनेक कारणांनी अस्वच्छ होतात. आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे, नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचेल. म्हणून बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. रिकामी जागा 7व्या-8वी वर्षी पडतात. दुधाचे दात 7व्या-8व्या वर्षी पडतात. कुजलेले अन्नकण तोंडात राहिले की त्यांचा परिणाम होऊन दात पडतात. ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातामधील फटी नीट स्वच्छ करता येतात. दात घासताना जीभ आणि हिरड्या ही स्वच्छ कराव्यात. 5 ज्ञानेंद्रियांची स्वच्छता ठेवायला हवी. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. हिरड्या खराब का होतात? उत्तर: दातांच्या मधोमध अन्नकण अडकून ते तसेच राहून कुजतात. असे सारखे होत गेले की हिरड्या खराब होतात. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2. काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे? उत्तर: प्रथम चूळ भरावे. तोंडाच्या आतून व बाहेरून बोट फिरवावे. 5-6 वेळा चूळ भरा. शक्य असेल तर ब्रश करावा. प्रश्न क्रमांक 3. जेवायला सुरुवात करण्याआधी हात स्वच्छ का धुवावे? उत्तर: हात स्वच्छ न करता जेवायला बसलो तर हातांची घाण आपल्या पोटात जाईल, त्यामुळे पोट बिघडेल. आपण आजारी पडू, म्हणून जेवायला सुरुवात करण्याअगोदर हात स्वच्छ धुवावे. प्रश्न क्रमांक 4. दात धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते? उत्तर: ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दातामधील फटी स्वच्छ करता येतात. पेस्टच्या फेसामुळे त्यांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर पडतात. प्रश्न क्रमांक 5. स्वच्छता ठेवली नाही तर काय होईल? उत्तर: स्वच्छता ठेवली नाही तर आपण सतत आजारी पडणार. प्रश्न क्रमांक 6. दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात? उत्तर: दात अस्वच्छ असतील तर हिरड्याही खराब होतात. हिरड्यामधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. ही घाण आपल्या पोटात जाते, त्यामुळे पोटाचे आजार होतात. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला. धन्यवाद.